हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आणि एखाद्या फ्रेमवर्कमध्ये एक्झॅक्टली काय फरक असतो हे बघणार आहोत. तर एखादी प्रोग्रामिंग लँग्वेजची जर कधी पण डेफिनेशन बघितली तर त्यामध्ये कसं म्हटलं जातं की अ प्रोग्रामिंग लँग्वेज इज जनरल स्पेसिफिक किंवा जेनरिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे इफ यू गो फॉर द डेफिनेशन ऑफ पायथॉन त्यामध्ये आपल्याला असं कळेल की ती एक जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे त्यातून आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स करू शकू, वेबसाईट्स करू शकू, डिव्हाइस प्रोग्रामिंग करू शकू आणि बाकीच्या इतरही गोष्टी आपल्याला करता येतील. म्हणजेच काय, एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज सगळ्या गोष्टी करू शकते. म्हणजे एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज सगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. ह्याला म्हणायचं जेनरिक किंवा जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि ऑन द अदर हँड एखादा फ्रेमवर्क ज्याला आपण म्हणतो आहे त्याला तो एखादा स्पेसिफिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठीच त्याची खास निर्मिती केलेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ASP.NET वेबफॉर्म्स हे एक फ्रेमवर्क आहे ज्याचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त डाटाबेस ड्रिवन वेब ॲप्लिकेशन्स तयार करणे एवढाच आहे. त्यातून आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स करू शकत नाही, त्याच्यातून आपण डिव्हाइस बेस्ड प्रोग्रामिंग नाही करू शकत. ASP.NET वेबफॉर्म्स हे फक्त आणि फक्त डाटा ड्रिवन वेब ॲप्लिकेशनसाठीच लागते. याचा अर्थ काय, आपल्याकडे दोन प्रोग्रामिंग लँग्वेजेस झाले. दोन प्रोग्रामिंग लँग्वेजेसपेक्षा एक झाली प्रोग्रामिंग लँग्वेज आणि दुसरी झाली फ्रेमवर्क. प्रोग्रामिंग लँग्वेज अनेक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण वापरू शकतो आणि जे काही फ्रेमवर्क आहे ते आपण एक स्पेसिफिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी करू शकतो. आणि एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सगळा कोड आपल्याला स्वतःहून लिहायला लागतो आहे. पण ऑन द अदर हँड फ्रेमवर्कमध्ये मॅक्झिमम कोड हा प्री रिटन असतो. कारण त्याचं इंटेन्शनच हे आहे की एखाद्या डेव्हलपरचं काम जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करायचं. फॉर एक्झाम्पल मला ASPमध्ये आवडलेले कन्सेप्ट काय की आपण त्याच्यामध्ये कंट्रोल्स डायग्राफ करू शकतो. त्याच्यामध्ये डाटा व्हॅलिडेशन कंट्रोल्स आहेत, डाटा कंट्रोल्स आहेत ज्याच्यातून आपण अगदी इझिली डाटा शो करू शकतो. रिपोर्टिंगचे कंट्रोल्स आहेत. म्हणजेच काय, ASP.NET ज्या वेळेला ज्या लोकांनी डेव्हलप केलं त्यावेळेला त्यांना वेबमध्ये कुठल्या गोष्टी सारख्या लागतात हे त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं. म्हणून त्यांनी काय केलं की ज्या गोष्टी सारख्या लागतात त्याचं एक त्यांनी कलेक्शन केलं आणि ते कलेक्शनला सेव्ह केलं आणि त्याचं नाव दिलं त्यांनी ASP.NET वेबफॉर्म्स. मग एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकायला लागतील. पण एखाद्या फ्रेमवर्क शिकताना आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी आपण शिकू शकतो आणि आपल्याला जे काही काम आहे ते अगदी इझिली आणि कमी वेळामध्ये होऊन जातं. त्यामुळं मी याच्या पुढं ASP.NET वेबफॉर्म्स हेच येतील 3 वर्ष कमीत कमी शिकणार आहे. कारण मला HTML येते, CS येते, बूटस्ट्रॅप येते, बऱ्यापैकी जावास्क्रिप्ट येते आणि आता वर्डप्रेस तर मला खूप चांगल्या पद्धतीने येते. आणि वर्डप्रेसमधलं डायनॅमिक वेबसाईट्स किंवा डायनॅमिक कंटेंट्स ड्रिवन कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम हे तर मला अगदी उत्तम पद्धतीने येते. तर मग आता माझं जे टार्गेट आहे ते ASP.NET वेबफॉर्म्स आहे आणि हे फ्रेमवर्क आहे. आणि ह्या फ्रेमवर्कचा उपयोग करून जेवढे काय लोकलच्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा जेवढे काय ॲप्लिकेशन्स आहेत ते मी अगदी इझिली करू शकतो. त्यामुळे मी कुठल्याही इतर प्रोग्रामिंग लँग्वेजच्या नादाला लागणार नाही आहे. आणि समजा ASP.NET वेबफॉर्म ज्याला माझा पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर जर मला वाटलं की मी ती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला पाहिजे तर त्याला मी जाईन. पण सध्याच्या घडीला मला ASP.NET वेबफॉर्म्सच फक्त शिकायचा विदाऊट एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यामुळं तुम्ही देखील कधीही एखादी जर चॉईस करायचं असेल प्रोग्रामिंग लँग्वेज आणि फ्रेमवर्कमध्ये तर माझ्या अंदाजानं तुम्ही सगळ्यांनी जर फ्रेमवर्क चूज केला तर तुमचं काम खूप कमी वेळामध्ये होऊन जाईल. जसं मग एक म्हणतात घंटों का काम मिनटों में. जर घंटों का काम करायचं असेल तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये करा आणि तेच काम जर मिनिटांमध्ये जर करायचं असेल तर फ्रेमवर्कमध्ये जावा. आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इन्फॉर्मेशनल होता. थँक्यू व्हेरी मच.